नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. व्यापाऱ्याची पैशाची बॅग चोरणारी टोळी 24 तासात जेरबंद, 4 आरोपी अटकेत, 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालना शहरात व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिकीतून जवळपास 5 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात पर्दाफाश केलाय. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 5,72,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2026 रोजी रात्री 7:30च्या सुमारास व्यापारी उमेश मधुसूदन बजाज यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिकीत 4,96,000ची रोकड ठेवून घराकडे जात असताना अज्ञातांनी व्यापाऱ्याला अडवून ही रोकड चोरून नेल्याने चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 आरोपींना अटक केली आहे. आयान उर्फ 95 अमजद अली शेख, अब्दुल शाहिद उर्फ मीटर, आरिफ रहिमउद्दीन अन्सारी तिघे राहणार हिंदनगर आणि गुंडेवाडी येथील शेख उमर शेख रहीम यांचा समावेश असून त्यांच्याकडून 4,81,500 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली होंडा स्प्लेंडर मोटरसायकल, 4 मोबाईल फोन, 1 हत्यार, फिर्यादीची रोख रक्कम ठेवलेली बॅग असा एकूण 5,72,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले आदींनी पार पाडली.